अलख निरंजन आदेश. नाथपंथांची ओळख शाबरी विद्येच्या माहितीशिवाय अपुरीच राहील. नाथपंथांचे नुसते नाव काढले तरी शाबरी विद्येची आठवण होते. किंबहुना काही लोक या शाबरी विद्येमुळेच नाथपंथांकडे आकर्षित होताना दिसून येतात. खरे तर नाथांनी त्यांच्या काळात जीवब्रह्मसेवेसाठी या विद्येचा भरपूर उपयोग केला, परंतु आज मात्र ही विद्या बऱ्याच प्रमाणात लुप्त झाल्याचे दिसते. फक्त काही हातावर मोजण्या इतक्या नाथपंथीय योग्यांजवळ ती टिकून आहे. गुरु गोरक्षनाथांनी या विद्येचा उपयोग सर्वसामान्यांची दुःख दूर करण्यासाठीच केला, परंतु ही विद्या म्हणजे सर्वस्व नव्हे किंवा ते नाथयोग्यांचे अंतिम साध्यही नव्हे असे त्यांनी निक्षून सांगितले आहे. शाबरी आणि वैदिक मंत्रात बराच फरक आहे, कारण वैदिक मंत्र हे प्रथम तपश्चर्येने सिद्ध करावे लागतात, परंतु शाबरी मंत्र हे स्वयंसिद्ध आहेत, कारण ती ईश्वरी वाचा आहे. तसेच त्यांच्या मागे नाथसिद्धांची तपस्या आहे. म्हणूनच श्री गोरक्षनाथांना तपोबल प्राप्त झालेले नसतानाही मच्छिंद्रनाथांनी दिलेल्या संजीवनी मंत्राने त्यांनी मातीच्या पुतळ्याला सजीव केले. हा गोरक्षनाथांच्या मंत्राचा प्रभाव नसून मच्छिंद्रनाथांच्या तपोबलाचा व गुरु अधिष्ठानाचा प्रभाव आहे, हे विसरता कामा नये. तथापि हे मंत्र स्वयंसिद्ध असले तरी ते एका विशिष्ट पद्धतीनेच म्हणावे लागतात. तथापि आज दुर्दैवाने शुद्ध स्वरूपात फारच थोडे शाबरी मंत्र उपलब्ध आहेत. शाबरी म्हणून म्हटले जाणारे हे बरेचसे मंत्र बरभरी आहेत, कारण शाबरी विद्येचा कापालिक तांत्रिक फार दुरुपयोग करू लागल्याने नाथांनी ती लुप्त केली, परंतु त्यानंतर जीवब्रह्मसेवेसाठी ती बरभरी म्हणून पुन्हा प्रचारात आली. त्यामुळे बहुतेकांजवळही बरभरी विद्या आढळून येते व तिलाच ते शाबरी असे म्हणताना देखील दिसून येतात. काही उच्च श्रेणीच्या नाथपंथी योग्यांजवळच फक्त खरी शाबरी विद्या अस्तित्वात आहे, परंतु असे महात्मे साहजिकच आता फार थोडे आहेत. श्री निवृत्तीनाथांनी श्री गहिनीनाथांकडून नाथपंथाची दीक्षा घेतली. या नाथपंथाचे आद्य गुरु म्हणजेच प्रत्यक्ष श्री शंकरच, परंतु 10व्या शतकामध्ये पहिले नाथ श्री मच्छिंद्रनाथ यांनी या पंथाची खरी सुरुवात केली व यानंतर श्री गोरक्षनाथांनी या नाथपंथांचा खूप प्रसार केला. अशा या नाथपंथांमध्ये शाबरी तंत्रमंत्र याला खूप महत्त्व आहे. आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला धनप्राप्तीसाठीचा शाबरी मंत्र सांगणार आहे. ओम ह्रीं 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 श्री श्रीं क्रीं 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 स्थिरां स्थिरां ओम. या मंत्राचा प्रयोग करण्यापूर्वी हा मंत्र सिद्ध करणे आवश्यक आहे. हा मंत्र सिद्ध करण्यासाठी आपल्याला या मंत्राच्या नित्य 110 माळा म्हणजे 110 जप असा सलग 21 दिवस जप करावा लागतो. त्यानंतर हा मंत्र सिद्ध होतो. एकदा हा मंत्र सिद्ध झाला की त्यानंतर रोज केवळ 108 वेळा म्हणजे केवळ 1 माळ जपल्याने धनप्राप्ती आपल्याला नक्कीच होते. जो मी तुम्हाला शाबरी मंत्र सांगितला आहे हा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देखील लिहून देणार आहे, त्यामुळे आपण तिथे जाऊन देखील अगदी व्यवस्थितरित्या पाहू शकता. तसेच मी तुम्हाला सर्वात शेवटी व्हिडिओच्या हा मंत्राचा फोटो देखील दाखवणार आहे, त्यामुळे आपण व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. तसेच चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे आपण सदस्य व्हा अशी आपल्याला मी छोटीशी विनंती करतोय. तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्वांना या मंत्राचा लाभ घेता येईल. तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. अलख निरंजन आदेश.